मध्ये बघा सायन्सचे प्रश्न पण खूप जास्त आहेत. जसं की हा एक प्रश्न आहे, हा एक प्रश्न आहे. अजून पुढे पुढे तुम्ही बघत जाल ना तर सायन्सला खूप त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. ह्या क्वेश्चन्स आहेत. हे 3 झाले, हे 4 झाले, 5, 6 म्हणजे बघाल तुम्ही की मीरा भाईंदरच्या पेपरमध्ये सायन्सवरती खूप जास्त प्रश्न आलेले आहेत. तर भूमिती जो धडा आहे त्यावरती खूप जास्त प्रश्न आलेले आहेत. म्हणजे गणित जो असा विषय असतो त्यामध्ये मुलं आउट ऑफ आणण्याचा प्रयत्न करतात. पण जर तुम्ही भूमितीचा योग्य प्रकारे जर तुम्ही प्रॅक्टिस केली नसेल तर मीरा भाईंदरचा पेपर मग त्या हिशोबाने टफच गेला असता. जसं की हा प्रश्न बघा इथे, हा एक प्रश्न बघा, हा प्रश्न बघा. म्हणजे सगळे जे आपले जे शाळेतले नियम आहेत लिटरली म्हणजे इथेच बघा झाले 3 आणि 3 6 प्रश्न म्हणजे 6 ते 7 इथे बघा इथे अजून एक आहे. आयतावरती प्रश्न आलेला आहे. म्हणजे 8 ते 9 प्रश्न हे फक्त भूमितीवर आलेले आहेत. आणि जर भूमिती हा टॉपिक तुमचा झाला नव्हता जर हा या पेपरच्या वेळेला तर नक्कीच टफ गेलेला असणार आहे पेपर. आणि आता येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की भूमिती हे तुम्हाला नक्की करायचं आहे. तर मी आहे ना माझ्या चॅनलवरती 4 महिन्यांपूर्वी व्हिडिओज टाकायला सुरुवात केलेली. मग गॅप पडला होता ॲक्च्युअली आणि तेव्हा पण मी सामान्य विज्ञानावरती खूप महत्त्वाचे असे व्हिडिओज टाकले. तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिजिट करा. हे सर्व सायन्स रिलेटेड जे व्हिडिओज आहेत मी त्यावरती टाकलेले आहेत. परंतु व्ह्यूज खूपच कमी येत होते. म्हणजे मुलांना असं वाटतं की सायन्सचे प्रश्न हे एक्झाममध्ये खूप कमी येतील. पण असं नसतं. कोणता पेपर कसा येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे हा खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. चला फॉलो केला नसेल तर फॉलो करा.